आपण आज बघतोय अर्थव्यवस्थेचा पहिला चॅप्टर मूलभूत संकल्पना. आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन, विभाजन, विनियमन आणि उपभोग म्हणजे प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज आणि कन्झम्पशन या 4 प्रकारच्या व्यवहारांना काय म्हटलं जातं? आर्थिक व्यवहार असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि यांची जी संघटना असते, यांची जी संस्था असते, यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. अर्थव्यवस्थांचे प्रकार 2 पद्धतीने पडले जाते. एक उत्पादन साधनांच्या मालकीनुसार, एक विकास व्यवस्थेनुसार. उत्पादन साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार म्हणजे त्याचे 2 प्रकार पडतात. एक भांडवलशाही आणि एक समाजवादी आणि एक मिश्र म्हणजे 3 पडतात. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार 3 प्रकार पडतात. भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता यांना उत्पादनाचे काय म्हटलं जातं? साधनं म्हटले जाते. याचे 3 प्रकार आहे. पहिलं भांडवलशाही म्हणजे उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात. वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवल दरामार्फत केलं जातं. त्यांच्या किमती बाजार यंत्रणे करवी ठरवतात. आणि ही जी अर्थव्यवस्था जी असते हिला काय म्हटलं जातं? भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हटलं जातं. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था याच्यामध्ये खाजगी मालकीची असली. त्याच्यानंतर ग्राहक सार्वभौमत्व. याच्यामध्ये किंमत ठरवण्याची प्रक्रिया कशी असते? मुक्त असते. दोष याच्यामध्ये असा आहे की आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण होऊ शकतं. जसं आपण उदाहरण जर म्हटलं तर जिओनं सगळे मार्केट कसे केले, बाकीच्यांचे डाऊन केलेले, त्याच्यामुळं आर्थिक विकेंद्रीकरण येतं एका सेक्टरमध्ये. आर्थिक सांपत्तिक विषमता वाढते. नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते भांडवलशाहीमध्ये, कारण प्रायव्हेट असतं त्याच्यामुळं स्वतःचं नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केलं जातं. तेजी दरम्यान किंमत वाढ होते. तेजी वाढली की सर्व्हिसेस काय होतात? महाग होतात. आणि मंदी दरम्यान काय होते? बेरोजगारीत काय होते? वाढ होते. हे झालं भांडवलशाही. भांडवलशाही लक्षात ठेवायच्यासाठी डायरेक्ट अंबानी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरी समाजवादी म्हणजे सरकारी प्लस सार्वजनिक मालकीची 2 जणांची मक्तेदारी असते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ग्राहक सार्वभौम नसतात याच्यामध्ये. समाजवादीमध्ये ग्राहक सार्वभौम नसतात. किमतीचा जो निर्णय असतो का तो सरकार ठरवत असतं. म्हणजे आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण याच्यामध्ये होत नाही. आर्थिक व सांपत्तिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे त्यांचे काय असते? मुख्य उद्दिष्ट असतं. समाजवादी म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे त्याचं मुख्य उद्दिष्ट. आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना या नीती आयोगाद्वारे वित्त आयोगमधून राबवतात. ठीक आहे. अशी जी समाजवादी अर्थव्यवस्था आहे ती क्युबा, कोरिया, उत्तर कोरिया या ठिकाणी कसे अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर तिसरी अर्थव्यवस्था कोणती? मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र किंवा संमिश्र याच्यामध्ये कसे असते? सरकार तसेच खाजगी यांची काय असते? दोघं मिळून मिक्स असते ही. आणि समाजवादी म्हणजे सरकारचीच असते, ती सार्वजनिक मालकीची असते. आणि मिश्रमध्ये सरकार प्लस खाजगी 2 जणांची असते. आता हे दोघं काय करतात? निर्णय जो असतो का किमतीचा निर्णय ते दोघे मिळून घेत असतात. याच्यामध्ये उदाहरण जर म्हटलं 1991मध्ये USSR म्हणजे रशिया आणि चीनने समाजवादीचा त्याग केला होता. क्युबा आणि नॉर्थ कोरियामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था आहे. 1991च्या अर्थव्यवस्था सुधारणांपासून भारतीय अर्थव्यवस्था मिश्रकडून मुक्तकडे गेली. आता जेव्हा स्वातंत्र्य भेटलं, स्वातंत्र्यानंतर आपली मिश्र अर्थव्यवस्थेचा काय झाला होता? वापर सुरू झाला होता तो 1991पर्यंत. 1991पासून मिश्रकडून काय केलं आपण? मुक्तकडे वळलो. याच्यामध्ये एक लक्षात घेण्यासारखं आहे, भांडवलशाहीमध्ये किंमत ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे प्राइसिंग मेकॅनिझम मुक्तपणे चालते, म्हणून ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. म्हणून या भांडवलशाहीला काय म्हटलं जातं? मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे फ्री इकॉनॉमी. तिला लायझेस फेअर म्हणजे नॉन इंटरव्हेन्शन म्हणजे हस्तक्षेप विरहित अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं. याच्यामधला हा एक महत्त्वाचा पॉईंट होता. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक न्याय कुठल्या अर्थव्यवस्थेत असतो? तो समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये तयार केला जातो. म्हणजे शासनाचे अधिकार जास्त असतात समाजवादीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार 2 प्रकार पडतात. एक विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था. आपण बघितलं तर अर्थव्यवस्थांचे मुख्य 2 प्रकार पडतात. उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आणि दुसरं विकासाच्या अवस्थेनुसार. पहिल्या याच्यानुसार 3 प्रकार पडतात आणि दुसऱ्या याच्यानुसार 2 म्हणजे विकसित आणि विकसनशील. विकसित म्हणजे या दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रमाण काय असते? जास्त असते. औद्योगिकीकरण, शहरीकरण, साक्षरतेचे प्रमाण जास्त असते. घटता जन्मदर व मृत्यूदर इत्यादी लक्षणं या अर्थव्यवस्थेत आढळून येते. जसं USA, UK, जर्मनी, फ्रान्स
या देशामध्ये जी आढळून येते अर्थव्यवस्था ती विकसित अर्थव्यवस्था. आणि विकसनशील म्हणजे दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण असतं, कमी औद्योगिकीकरण असतं, कृषी क्षेत्राचं प्राबल्य असतं, साक्षरतेचे कमी प्रमाण असतं, लोकसंख्या वाढीचा उच्च दर. याच्यामुळे काय असतं, ही लक्षणे आढळून येते ही अविकसित किंवा अल्पविकसित म्हणण्याऐवजी ही विकसनशील असते, म्हणजे विकसित होत असते. जसं भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका या देशामध्ये ही आढळून येते. आता आपण बघणार आहे अर्थव्यवस्थेची क्षेत्र, म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये कोणते कोणते क्षेत्र येतात. आता याचे प्रकार पडलेले प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय, चतुर्थ, पंचक असे 5 क्षेत्र याच्यामध्ये काय असतात पडलेले आहे. त्यापैकी प्राथमिक क्षेत्र त्याच्यामध्ये कृषी आणि संलग्न व्यवसाय. आता प्रश्न येतो की कृषी आणि संलग्नमध्ये कुठले कुठले क्षेत्र येतात. त्याच्यामध्ये पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम, त्याचे दुग्ध व्यवसाय, हे कृषी व संलग्न व्यवसाय याच्यामध्ये येतात. कृषी आणि संलग्न. मत्स्य व्यवसायसुद्धा कृषी आणि संलग्न व्यवसायामध्ये येतो. त्याच्यानंतर जंगल संपत्ती, खनिज उत्पादने म्हणजे कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज इत्यादींचे उत्खनन हे काय असतात प्राथमिक क्षेत्रामध्ये येतात. ठीक आहे, म्हणून त्याला कृषी व संलग्न क्षेत्र असं म्हटलं जातं. दुसरं क्षेत्र द्वितीय क्षेत्र म्हणजे सेकंडरी सेक्टर. याच्यामध्ये काय असतं, प्राथमिक क्षेत्रातून जो बी माल किंवा वस्तू जो रॉ मटेरियल जे प्राप्त होतं त्याच्यावर प्रक्रिया ज्या क्षेत्रामध्ये केली जाते त्या क्षेत्राला उद्योग क्षेत्र म्हटलं जातं. जसं कारखानदारी, विनिर्माण, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी हे जे क्षेत्र असतं ते उद्योग क्षेत्र असतं. ठीक आहे, म्हणजे प्राथमिक क्षेत्रावर बेस्ड असतं. त्याच्यानंतर तृतीय क्षेत्र म्हणजे टर्शरी सेक्टर. याच्यामध्ये विविध सेवांचा समावेश असतो. याच्यामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक या सेवांचा काय असतो समावेश असतो. म्हणजे तृतीय क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर पकडायचं. द्वितीय क्षेत्र म्हणजे प्रोडक्ट सेक्टर म्हणजे जे बी इंडस्ट्रीज असतात इंडस्ट्रियल सेक्टर त्याला उद्योग क्षेत्र म्हणायचं. प्राथमिक क्षेत्र ॲग्रिकल्चर रिलेटेड. त्याच्यानंतर चतुर्थ क्षेत्र क्वार्टरनरी. याच्यामध्ये काय असतं, या व्यवसायामध्ये बौद्धिक क्षमतेचा वापर केला जातो. उच्च ज्ञानाशी संबंधित संकल्पनांचा याच्यामध्ये वापर केला जातो. जसं आयडिया, निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशी संबंधित रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तंत्रज्ञानविषयक कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड्स, पोर्टफोलिओ प्रबंधक हे जे सेक्टर येतात ते चतुर्थ क्षेत्रामध्ये येतात. आणि पंचक्षेत्र म्हणजे जे एकदम हाय लेवलचं क्वायनरी सेक्टर असं म्हटलं जातं. याच्यामध्ये हा चतुर्थ क्षेत्राचा म्हणजे जो क्वार्टरनरी सेक्टर आहे त्याचाच हिस्सा याला मानलं जातं. पण याच्यामध्ये काय असतं, सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो, म्हणजे हायस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग. आता आपण जे बघितलं R&D असणार, निर्मिती, संशोधन, विकास वगैरे असणार आहे. पण हे कोणाच्या अंडर काम करतात, यांची एक संस्था असते, म्हणजे सरकार, विज्ञान, विद्यापीठं, गैर सरकारी संस्था, आरोग्यसेवा, प्रसारमाध्यमे या ज्या कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा जो समावेश होतो तो पंचक्षेत्रामध्ये केला जातो. आता ही जी क्षेत्र बघितली ती आपण अर्थव्यवस्थेची व्यवसायानुसार असलेली क्षेत्र बघितली. आता मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्र बघू. मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे 4 क्षेत्र पडतात. एक सार्वजनिक क्षेत्र, त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर म्हणतो, सरकारी मालकी जी असतात. त्याच्यामध्ये रेल्वे, शस्त्रास्त्रे, दूरदर्शन, पेट्रोलियम इत्यादी क्षेत्राचा काय होतो समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरं खाजगी म्हणजे प्रायव्हेट सेक्टर, ज्याच्यामध्ये पूर्ण खाजगी क्षेत्राची मक्तेदारी असते. उद्योग व्यवसायावर खाजगी व्यवसाय असतो. एका व्यक्ती समूहाची मालकी असते, त्याच्यावर नियंत्रण असतं. म्हणजे कृषी व पूरक उद्योग, लघु उद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार खाजगी क्षेत्रामध्ये येतो. त्याच्यानंतर संयुक्त क्षेत्र म्हणजे जॉईंट सेक्टर, दोघं मिळून, म्हणजे याच्यामध्ये एक खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूह याच्यामुळे काय होतो एकत्र येऊन काय करतो संयुक्त क्षेत्र स्थापन करतो. जसं NTPC म्हणू, HPCL म्हणू, म्हणजे सरकार प्लस खाजगी क्षेत्र, जॉईंट सेक्टर. त्याच्यानंतर सहकारी क्षेत्र म्हणजे कॉपरेटिव्ह, म्हणजे याच्यामध्ये काय असतात सहकारी क्षेत्र खाजगी क्षेत्राचा एक उपप्रकार आहे खाजगी क्षेत्राचा. सहकारात मालकी खाजगीची असते पण व्यक्तीऐवजी समूहाची असते. याच्यामध्ये काय असतो वेगवेगळे काय असतात सभासद एकत्र येऊन काय करतात एक संस्था स्थापन करतात. ठीक आहे. सहकाराचे वैशिष्ट्य हे की सभासदाने आणलेले भांडवल किती असले तरी एक सभासद एक मत या संस्थाने या सहकारी संस्थाचा कारभार चालत असतो याच्यामध्ये. आता जे सार्वजनिक मर्यादित कंपनी आणि खाजगी मर्यादित कंपनी म्हणजे आपण असं ना पब्लिक लिमिटेड कंपनी आणि एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता पब्लिक लिमिटेडमध्ये किती सदस्यांची संख्या असली पाहिजे, त्याच्यामध्ये 7 सदस्यांची संख्या असली पाहिजे. आणि खाजगीमध्ये किमान म्हणजे मॅक्झिमम 2 जणांची संख्या असली पाहिजे. किमान म्हणजे मिनिमम 7 जणांची पब्लिक लिमिटेडमध्ये
आणि प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 2 अशी संचालकांची संख्या किती असते पब्लिक लिमिटेडमध्ये किमान 3 पाहिजे, मॅक्झिमम 15 आणि खाजगीमध्ये किती पाहिजे मिनिमम 2 मॅक्झिमम 15पर्यंत लागत असते. अशा प्रकारे यांचे काय असते फॉर्मेशन असते पब्लिक लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेडचे. आता आपण बघणार आहे अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून नियोजनाच्या मार्गाने आर्थिक विकास साध्य करण्याचा मार्गानुसार म्हणजे स्वातंत्र्य जसं प्राप्ती झाली 1947 त्याच्यानंतर आपण मिश्र अर्थव्यवस्थेचा काय केला स्वीकार केला आणि जो आर्थिक विकास साधायचा आहे त्याच्यासाठी आपण काय केलं जे नियोजन मंडळ असतं ते नियोजन मंडळाने पंचवार्षिक योजना राबवून पंचवार्षिक म्हणजे 5-5 वर्षाच्या गॅपनं काय केलेलं एक टार्गेट ठेवून आपण काय केलं विकास साध्य करण्याचा मार्ग अनुभवला होता. 1991च्या नंतर आर्थिक सुधारणांपासून भारताचा अर्थव्यवस्थेचा प्रवास नियोजित मिश्र अर्थव्यवस्थेकडून कसा झाला होता मुक्त अर्थव्यवस्थेकडे वळाला होता. पण या दरम्यान काय झालं होतं की भारतामध्ये दरडोई उत्पन्नाचा दर कमी दर होता, वृद्धी दरातील चढ उतार होता, लोकसंख्येचा उच्च वाढीचा दर होता, अशी बरीचशी कारणे होती. ही काय भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. आता भारतीय अर्थव्यवस्थेची जवळजवळ 10 वैशिष्ट्ये त्याच्यातली प्रत्येक वैशिष्ट्य आपण डिटेलमध्ये बघणार आहे. पहिलं दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर. देशाचे दरडोई उत्पन्न हे देशाच्या आर्थिक स्थितीचे महत्त्वाचे निर्देशक आहे. दरडोई उत्पन्नात वेगाने वाढ घडवून आणणे हे भारतीय नियोजनाचे महत्त्वाचे उद्दिष्ट असते. याच्यामध्ये काय असतं पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम म्हणजे दरडोई निव्वळ उत्पन्न चालू किमतीला किती असतं ते याच्यामध्ये काय मोजलं जातं. म्हणजे एक सरासरी लोकसंख्येतील वितरण कसं आहे आपल्या याच्यामध्ये अत्यंत असमान आहे की प्रत्येक देशातील जो व्यक्ती असतो प्रत्येक व्यक्ती दरडोई किती उत्पन्न कमवतो त्याचं काय आहे स्तर कमी जास्त आहे. श्रीमंत जास्तच कमवतो, गरीब अत्यंत कमी कमवतो हा दर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे उत्पन्नाच्या व दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा दर कमी. दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर तर आहेच आणि तिचा वाढीचा दर आहे का तो सुद्धा कमी आहे. याच्यामध्ये 1990 पूर्वी हा दर खूपच कमी होता. 1950च्या दशकापासून ते 1980च्या दशकापर्यंत GDP वाढीचा दर सरासरी किती होता 3.5% आसपास होता. तर दरडोई उत्पन्न वाढीचा दर केवळ 1.3% इतका होता. याला काय म्हटलं जातं हिंदू वृद्धी दर म्हटलं जातं. जो GDP वाढीचा दर आहे 3.5% आणि दरडोई उत्पन्न वाढीचा दर आहे 1.3%. याला काय म्हटलं जातं हिंदू वृद्धी दर म्हटलं जातं. 1950 ते 1980ला 3.5%. 1980 ते 2011पर्यंत जो GDP वाढीचा दर होता तो 5.9% होता. याच्यावर क्वेश्चन आलेला होता आपल्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं आहे GDP वाढीचे म्हणजे आर्थिक वृद्धीचे दर आपल्याला प्रत्येक वर्षी वेगवेगळा दिलेला असतो. जसं की इकॉनॉमिक ग्रोथ रेट असतो. रिसेंटली जर बघितलं 2018-19मध्ये 6.5%चा GDP ग्रोथ रेट होता. 19-20मध्ये तो 4% आला कारण कोरोनाच्या सिच्युएशनमुळं. त्याच्यानंतर 2021मध्ये 2020-21मध्ये तो -7.6 म्हणजे -6.6 केंद्रीय अर्थपाणी त्याच्यामध्ये -6.6 दिलेला आहे. आणि काही डेटा आहे CSOचा डेटा त्याच्यामध्ये -7.3 हा डेटा दिलेला आहे. म्हणजे 2020-2021मध्ये -7.6. त्याच्यानंतर 2021-22मध्ये तो थोडासा पॉझिटिव्ह झाला होता. त्याची डिटेल्स आपल्याला पुढं बघायची. हा दर जो असतो उत्पन्नाच्या आणि दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा काय आपला कमीच आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील प्रभाव. म्हणजे लोकसंख्येचा मोठा गट हा काय कृषी आणि संलग्न व्यवसायामध्ये गुंतलेला आहे. कृषी क्षेत्राचं GDPमधील योगदान कमी असणं हे विकसनशील अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे लक्षण आहे. म्हणजे काय असतं जे विकसित राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राचा जो हिस्सा असतो तो काय असतो कमी असतो 3-4% असतो. जो जेवढा कमी असतो तो तेवढा काय असतो त्या देशासाठी चांगला असतो कारण तो देश विकसित मानला जातो. आपला जो GDPतील जे योगदान आहे ते कमी होत आहे म्हणजे हा काय आहे विकसनशील अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं लक्षण आहे. भारतीय अर्थव्यवस्था पहिल्यापासून कृषी आधारित असल्यामुळं 1951मध्ये सुमारे 70% जनता म्हणजे 69.7% एकूण 70.7% ही कृषी संलग्न क्षेत्रामध्ये होती. तसंच जीवेमधील कृषी क्षेत्राचा हिस्सा 2016-17च्या आसपास 15.11% म्हणजे तो आता जर म्हटला तर तो 20-21च्या आसपास आहे. काही ठिकाणी 18%च्या आसपास असा सध्या GVचा काय हिस्सा आहे. ठीक आहे. याची पण आपण माहिती कृषी क्षेत्रामध्ये बघितलेली आहे किती त्याचा टक्का आहे. त्याच्यानंतर चौथं
वैशिष्ट्य असं आहे, अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य चौथं, आर्थिक विषमता. आर्थिक विषमता म्हणजे काय असतं, भारतात मोठी उत्पन्नाची आणि संपत्तीची काय असते विषमता आढळून येते. आता याचं मोजमाप कोण करतो, NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. आता याच्या आकडेवारीनुसार देशातील ग्रामीण कुटुंबापैकी 39% कुटुंब देशातील एकूण ग्रामीण मालमत्तेपैकी फक्त 5% मालमत्तेचे मालक आहे. म्हणजे असं समजायचं की 40% किंवा 39 ते 40% जे बी कुटुंब आहे भारतातलं ते फक्त 5%चे मालक आहे. आणि बाकीचे जे 60% कुटुंब आहे, 60% कुटुंब ते 95% मालमत्तेचे काय मालक आहे. म्हणजे एक उदाहरण आहे आणि एक म्हणजे डेटा पण आहे. त्याच्यानुसार जर म्हटलं तर भारतातली 85% जी लोक आहे, 85% जी गरीब लोक आहे त्यांच्याकडे फक्त 13% मालमत्ता आहे. म्हणजे भारतात जेवढी मालमत्ता आहे त्याच्यातली फक्त 85% गरीब जी लोक आहे त्यांच्याकडे फक्त 13% आहे. आणि जे 15% जी श्रीमंत आहे उरलेले लोक त्यांच्याकडे 87% मालमत्ता आहे. म्हणजे असं समजायचं की 100 लोक आहे आणि 100 रुपये आपलं काय पूर्ण देशाची कमाई आहे. त्या 100 लोकांपैकी 85 लोक गरीब लोक आहे त्यांच्याकडे फक्त 13 रुपये म्हणजे 13 रुपये कमवतात. ते फक्त किती 13 रुपये कमवतात, 85% गरीब. आणि उरलेले जे 15 लोक आहे ते 15 लोक 87 रुपये माल कमवतात. म्हणजे ही काय झाली उत्पन्नाची विषमता. उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेन्झ वक्ररेषा त्यावरून काढलेला गिनी गुणांक त्याचा काय केला जातो, वापर केला जातो. आता गिनी गुणांक काय असतो, गिनी गुणांक जेवढा जास्त असतो तेवढी काय असते विषमता असते. 2010-11मध्ये तो किती होता गिनी गुणांक भारताचा 36.8% होता आणि तो 2014मध्ये म्हणजे 2-3 वर्षानंतर तो 33.6% कमी झाला होता. म्हणजे आजकाल उत्पन्नाची विषमता कमी भारतामध्ये कमी होत आहे. ठीक आहे. उत्पन्न आणि संपत्तीची विषमता शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेत बरीच अधिक असते. आता शहरी भागामध्ये श्रीमंत आणि गरीब याच्यामध्ये खूप मोठी दरी असते, त्याच्यामुळं तिथं शहरी भागात उत्पन्नाची विषमता जास्त असते. चौथं अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे लोकसंख्या विस्फोट. आता 1901 साली आपली लोकसंख्या होती 23.84 कोटी. 2011मध्ये वाढून ती 121 कोटी झाली आहे. आणि आत्ता 2024च्या आसपास ती जवळजवळ 142-144 कोटी म्हणजे चीनला आपण क्रॉस करून ती एवढी वाढलेली आहे. म्हणजे भारतामध्ये लोकसंख्येचा विस्फोट घडून येतो. आणि या लोकसंख्ये विस्फोटामुळं प्रत्येक लोकसंख्येची जे बी व्यक्ती आहे प्रत्येक व्यक्तीला सरकारला साधनसामुग्री पोहोचण्यासाठी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्याची काय होते कमतरता होऊन जाते. आता हे भारताची जी लोकसंख्या आहे ती 17.5% म्हणजे जगाच्या 17.5% एवढी भारताची काय आहे लोकसंख्या, ती फक्त 2.42% एवढ्या क्षेत्रफळावर आहे. म्हणजे भारताचं जे क्षेत्रफळ आहे ते जगाच्या किती टक्के, 2.42%. आणि भारताची लोकसंख्या जगाची किती टक्के आहे ती 17.5%, 17.5%. 2.42% जमिनीवर फक्त 17.5% लोकसंख्या लागते. म्हणजे एवढ्याशा क्षेत्रफळावर खूप मोठा लोकसंख्येचा भार भारतावर आलेला आहे. हा भार दरडोई उपलब्धता कमी करून देतो. याच्यामुळे काय होतं, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आता तरुण लोकसंख्येचे हे मोठे प्रमाण भारतामध्ये आहे. त्यासाठी भारतासाठी मोठा लोकसंख्याविषयक लाभांश म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. हा तरुण लोकसंख्येस शिक्षित, प्रशिक्षित व आरोग्यवान जर बनवला तर भारताची जबाबदारी अजून वाढते आणि आर्थिक विकास जास्त होऊ शकतो. त्याच्यानंतर 5वं अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे गरिबी आणि बेरोजगारी. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 65 वर्षाहून अधिक काळातही भारतात गरिबी आणि बेरोजगारीचे प्रमाण काय झालं, कमी झालेलं नाही आहे. आता NSSOद्वारे याची आकडेवारी तयारी केली जाते. त्याच्यानंतर वेगवेगळे नियोजन मंडळे तसेच वेगवेगळे कार्यगट तयार करून गरिबी व बेरोजगारीचे काय केले जाते, मोजमाप केलं जातं. शहरी भागात, ग्रामीण भागात काय किती बेरोजगारी, काय टक्केवारी आहे त्याचं मोजमाप आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बेरोजगारीनुसार हे तर झालं गरिबी आणि गरिबीचं. बेरोजगारीचं असतं आहे की त्याची कॅटेगरी केलेली असते, चालू दैनिक दर्जा किंवा मासिक बेरोजगारी किंवा ॲन्युअल बेरोजगारी, याच्यानुसार त्याचे काय केलं जातं आहे कॅटेगरी करून आपण ते पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. 6वं अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीचा दर कमी. म्हणजे आपलं जी कॅपिटल फॉर्मेशन आहे ते काय आहे, कमी आहे.
आता भारतीय भांडवल कसं आहे, लाजरं असं म्हटलं जातं. याची कारणं असं आहे की भांडवल गुंतवणुकीतील धोका, कमी नफा, गुंतवलेले भांडवल पुन्हा परत प्राप्त करणे अवघड आहे. ठीक आहे. याच्यामुळे काय असते ना की भांडवलाची उत्पादकता कमी होऊन जाते आणि द कॅपिटलायझेशन फॉर्मेशन कमी होऊन जातो. म्हणून भारतामध्ये भांडवल निर्मितीचा काय दर कमी आहे. कारण बचत कमी जर असेल, बचतीवर जो मिळणारा व्याजदर आहे तो कमी असेल तर जास्त इन्व्हेस्टमेंट होणार नाही, कॅपिटल फॉर्मेशन होणार नाही. त्याच्यानंतर 7वं अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे औद्योगिकीकरणाचा अभाव, म्हणजे लॅक ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. भारत स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये विकास हा हळूहळू झाला होता. त्याच्यामुळे जो वृद्धी दर होता, वार्षिक सरासरी वृद्धी दर, तो कमीच राहिला होता. याचा परिणाम भारतीय उद्योग क्षेत्रात विकास भारतीय मग त्याच्यामुळे आपण काय केलं, आर्थिक सुधारणांचा काय केला परिणाम घडून आणला होता. त्याच्यामुळे भारतीय उद्योग क्षेत्रात काय आहे, विकास होत आहे. त्याच्यानंतर 8वं अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे पायाभूत सुविधांची कमतरता. रस्ते, रेल्वे, बंदरे, विमान वाहतूक इत्यादी ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यांची कमतरता हा भारताच्या आर्थिक प्रगतीच्या महत्त्वातील एक अडसर आहे. त्याच्यानंतर 9वं अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे मानवी संसाधनांचा निकृष्ट दर्जा, म्हणजे पूर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल. जसं आरोग्य, कौशल्य, स्वच्छता, आयुर्मान, शिक्षण या ज्या बाबी आहेत त्याचा काय दर्जा निकृष्ट आहे. आणि 10वं वैशिष्ट्य आहे तंत्रज्ञानाचा निम्न दर्जा, म्हणजे लो लेवल ऑफ टेक्नॉलॉजी. बाहेरच्या देशापेक्षा भारतामध्ये जी टेक्नॉलॉजी असते ती खूपच कमी आहे. ही जी वैशिष्ट्य बघितली ती वैशिष्ट्य भारताची अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. ही वैशिष्ट्ये आपल्याला डिटेल्समध्ये बघायची आहे. तर हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार.